वाल्याचा वाल्मिकी कसा झाला? राम राम रामाचा मंत्र मरामरासा कसा झाला? नक्की हा वाल्याकुळी कोण? नमस्कार मित्रांनो, मी ओंकार गावडे आणि तुमचं ओंकारचे गजल या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आज आपण वाल्याकुळी कोण होता आणि तो वाल्मिकी ऋषी कसे झाले या संदर्भाची एक छोटीशी कथा पाहणार आहोत. एका जंगलात एक राक्षस वृत्तीचा एक वाल्याकुळी राहत होता आणि तो उदरनिर्वाहासाठी आपल्या बायका पोरांचा पोट भरण्यासाठी तो दरोडे करत असे. एका गुप्तवाटाने जात असे आणि तिकडून येणाऱ्या लोकांचे दागिने आणि पैसे लुबाडत असे. हा त्याचा दिनक्रम रोजचा असायचा आणि पुढे पुढे तर त्याने तर कहरच केला होता. पैसे लुटायचा, दागिने लुटायचा आणि त्यानंतर त्यांनी खून पण करायला सुरुवात केली होती. बहुतांश लोकांची हत्या केली आणि हे पाहिलं सर्व नारद मुनींनी. आणि नारद मुनींना समजलं की जर हा वाल्याकुळी असंच करत राहिला तर नक्कीच त्याला नरकवास भोगावा लागेल. नारद मुनी कसलाही विचार न करता त्याला भेटण्यासाठी आले. नारद मुनींनी त्यांना सर्व हकीकत सांगितली की हे बघ वाल्या, अशा ठिकाणी तू पाप करतो आहेस. हे पाप काय अशून्य आहे, अगणित पाप आहे. हे तुला नरकवास भोगावंच लागेल. वाल्याकुळी म्हणाला, हे मी माझ्यासाठी नाही तर माझ्या बायका पोरांचं पोट भरण्यासाठी हे करत आहे. नारद मुनींनी सांगितलं, जर बायका पोरांचं पोट भरण्यासाठी हे जर तू करतो आहेस तर ह्या पापाचा भागीदारी तुझी बायका पोरं होऊ शकतात. वाल्याकुळी चकित झाला. वाल्याकुळी म्हणाला, ठीक आहे, त्यांना मी जाऊन विचारतो की माझ्या पापात तुम्ही सहभागी आहात काय. वाल्याकुळी कसलाही विचार न करता आपल्या बायका पोरांजवळ आला आणि त्यांना म्हणाला की हे जे मी तुमचं पोट भरण्यासाठी कृत्य करतोय, हत्या करतोय, तर हे पाप आपण थोडं थोडं वाटून घेऊ. वाल्याकुळीची बायको म्हणते, हे पाप तर तुम्ही करतात, यात आमचा काय संबंध? आम्ही ह्या पापाचे भागीदारी होणार नाहीत. हे ऐकून वाल्याला मात्र खूप धक्का बसल्यासारखाच झाला. वाल्या हळूहळू जाऊन नारद मुनींना म्हणाला की नाही नारद मुनी, मला माफ करा, या पापाचा भागीदारी मी एकटाच आहे. यातून मला मुक्तता सांगा, मार्ग सांगा. नारद मुनींनी त्यांना मार्ग सांगितला. राम राम हा मंत्र तू न थांबता करायचास, या जंगलात करायचास, आणि जेव्हा मी इथे येईन तेव्हा मी तुझी या पापातून सुटका करू शकतो. वाल्याकुळी जवळ दुसरा पर्यायच नव्हता. त्यांनी राम राम हा जप करायला सुरुवात केली होती. राम राम म्हणता म्हणता त्याच्या तोंडातून मरा मरा हा मंत्राची उद्गार भावना निर्माण झाली. राम राम हा शब्द त्याला बोलता येत नव्हता. त्या शब्दातून त्यांनी मरा मरा हा मंत्र जपला. एक आठवडा झाला, एक महिना झाला, एक वर्ष झालं, काही कित्येक वर्ष झाली. नारद मुनी काही परतले नाहीत. वाल्याला आता असं वाटू लागलं की नारद मुनी नक्की काय मला सांगून गेले. पण त्या भक्तिभावाने जरी मरामरा हा मंत्र जपला तरी तो भक्तिभावाने त्याचं राम राम हा उच्चार होत होता. शेवटी भगवंताला त्याच्या दर्शनासाठी यावंच लागलं आणि भगवंताने त्याला त्या पापातून मुक्त केलं आणि आशीर्वादही दिला की तू वाल्याकुळी नाही तर आता वाल्मिकी ऋषी म्हणून ओळखला जाशील. या सर्व घटनेतून वाल्या वाल्मिकी कसा झाला हे तुम्हाला सांगण्याचा हा माझा उद्देश. जर कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि त्यामुळे या वाल्याने म्हणजेच वाल्मिकी ऋषींनी हे रामायण लिहिलं आणि ते रामायण प्रत्येकाने वाचावं असं तर माझं मत आहे. धन्यवाद.